नमस्कार, कसे आहात? आणि आशा आहे की तुम्ही माझे आधीचे व्हिडिओ पण बघितले असतील, लाईक केले असतील आणि शेअर पण केले असेल. तर आज आपण या सीरीजचा थर्ड पार्ट चालू करतोय आणि याच्यामध्ये आपण ऑफिस लाईफमध्ये जी वाक्य बनवत असतो किंवा यूज करत असतो तीच आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करणार आहोत. चला तर मग चालू करूया. तर पहिलं वाक्य आहे, मी रोज वेळेवर ऑफिसला जातो. आता हे आपण कसं ट्रान्सलेट करू ते बघूया. तर मी तर यासाठी आपण काय यूज करणार? आय आय जातो, ओके, किंवा पोहोचतो. ठीक आहे, त्यासाठी आय गो टू ऑफिस किंवा त्याच पद्धतीने आपण म्हणू शकतो आय गो टू ऑफिस किंवा रीच पण चालू शकलं असतं. आय गो टू ऑफिस ऑन टाइम डेली किंवा रीच पण चालू शकेल याच्यामध्ये. आय रीच टू ऑफिस ऑन टाइम डेली ते पण चालू शकेल. ठीक आहे, दुसरं वाक्य, मी सहकाऱ्यांना अभिवादन करतो. सहकाऱ्यांना अभिवादन करतो. तर हे आपण वाक्य कसं बनवू शकतो? अभिवादन म्हणजे ग्रीट करणे, बरोबर? हॅलो, हाय, त्या पद्धतीचं. ठीक आहे, तर असं होईल, आय ग्रीट माय, ओके, मायची गरज नाही, आय ग्रीट कलिग्स म्हणू आपण. आय ग्रीट कलिग्स, आय ग्रीट कलिग्स, सहकार्यांना, बरोबर? आय ग्रीट कलिग्स. ठीक आहे, तिसरं आहे, मी माझं संगणक सुरू करतो. तर संगणकसाठी आपण काय यूज करतो? वर्ड कम्प्युटर असेल, बरोबर? कम्प्युटर. आय टर्न ऑन माय कम्प्युटर किंवा स्टार्ट पण असू शकतं. आय स्टार्ट माय कम्प्युटर और आय टर्न ऑन माय कम्प्युटर, लाईक दॅट वे. येस. नेक्स्ट वन, मी माझे ईमेल्स पाहतो. ओके, वी चेक ईमेल्स. येस. ओके, आय चेक माय मेलबॉक्स. आणि असं पण होऊ शकतं, आय रिप्लाय पण असू शकतो, पण ते वेगळं असेल. आय चेक माय मेलबॉक्स. आता नेक्स्ट आहे, मी नोंदी करतो. ठीक आहे, काय आहे? मी नोंदी करतो. कसं होईल? मी नोंदी करतो कसं होईल? आय मेक नोट्स. कसं होईल? आय मेक नोट्स. नंबर 5, आय मेक notes. It's too hot today. The weather is changed. I make notes. Now next one. मी माझ्या टीम सोबत चर्चा करतो. मी माझ्या टीम सोबत चर्चा करतो. कसं होईल हे वाक्य? I discuss with my team. Okay, yes, I discuss with my team. मी माझ्या टीम सोबत डिस्कस करतो. I discuss with my team. पुढं, मी रिपोर्ट तयार करतो. ओके, रिपोर्ट तयार करणे, डेली रिपोर्ट असतात आपल्याला ऑफिसमध्ये. ठीक आहे, डेली काय असेल ते. ओके, सो हिअर वी कॅन हॅव आय प्रिपेअर or make reports. I prepare or make reports. In that way we can have a sentence here. Okay, then there is a time that you can have your lunch. तुम्ही दुपारच्या वेळेस लंच करणार, बरोबर? So there you can have lunch in the afternoon. Yeah, so here we go. So दुपारी आपण लंच करतो. I eat, or you can say have. I eat or I have my lunch. I have lunch म्हणू शकतो किंवा my lunch पण असेल lunch. I eat
lunch or I have lunch. नेक्स्ट वन, मी माझ्या सहकाऱ्यांना मदत करतो. नंबर 9, मी माझ्या सहकाऱ्यांसाठी आपण वर्ड बघितलेला होता कलिग. ओके, किंवा स्टाफ मेंबर्स पण म्हणू शकतो, त्या केसमध्ये टीममेट्स पण म्हणू शकतो. ओके, येस. सो हिअर वी कॅन यूज आय हेल्प माय टीममेट्स. स्टाफ थोडासा मॅच नाही होणार. Staff will be for like, okay, when you are owner and that time there are some people who work under you. In that case, that will be staff. Else you can use colleagues or teammates like that. मी माझे काम सबमिट करतो. आता सबमिट म्हणजे काय म्हणतो आपण त्याला? पाठवणे. येस, मराठी. I send my task. Or I submit my task is also fine. You can use like I submit. I submit my task. Okay, that will be another one. Now next one is मी तणावाखाली काम करतो. ओके, आता आपण मोस्ट ऑफ द जे वर्किंग पीपल आहेत, यू कॅन कोरिलेट दॅट. आपण काय म्हणतो की बऱ्याचदा आपण अंडर प्रेशर काम करत असतो, बरोबर? त्यासाठी अंडर प्रेशर म्हणजे काय की तणावाखाली. येस, सो वी कॅन मेक अ सेंटेन्स फॉर दिस. आय वर्क अंडर प्रेशर. आय वर्क अंडर प्रेशर. मी तणावाखाली काम करतो. टार्गेट असेल मंथली, वीकली, डेली, अँड लाईक दॅट वे वी ट्राय टू कम्प्लीट इट इन गिवन टाइम, स्टेप्युलेटेड टाइम. येस, लाईक दॅट. द नेक्स्ट वन, मी प्रशिक्षणासाठी बसतो. आता प्रशिक्षण म्हणजे काय? दॅट्स काइंड ऑफ ट्रेनिंग. म्हणजे ते ट्रेनिंगच असते, बरोबर? Here we go. Number 12, I attend or I join training. We can use like attend or join. I join training. So as per the profession, the training will be different. As per the profession, आपली ट्रेनिंग वेगळी असू शकते. समजलं? येस. ओके, आय जॉईन ट्रेनिंग. नेक्स्ट वन, मी माझे अपूर्ण काम करतो. आता अपूर्ण म्हणजे काय? जे पेंडिंग आहे, जे कंप्लीट झालेलं नाही, ते काम आपण करणार आहोत. मी करतो. I complete my pending works. I complete my pending works. ठीक आहे, इथपर्यंत झालं. जवळजवळ 13 वाक्य आपण केलेली आहेत. आता लास्टचे 2 राहिले ते आपण करूया. मी घराकडे प्रवास करतो. आय ट्रॅव्हल बॅक होम और आय ट्रॅव्हल टू होम. I travel back home. I travel back home म्हणजे मी घराकडे प्रवास करतो. आफ्टर रिचिंग होम काहीतरी आराम असेल, बरोबर? मी कामानंतर आराम करतो. ओके, घरी पोहोचल्यावर. I relax after work. I relax after work. तर आता आज आपण 15 वाक्ये जी ऑफिसमध्ये बहुधा आपण यूज करत असतो ती आपण बघितलेली आहेत आणि सोपी होती. ट्रान्सलेशन आपण केलं आणि याच्यामध्ये असं अवघड विशेष असं काही नव्हतं. ठीक आहे, तर आधी पण आपण काही सेंटेन्सेस बघितलेले होते जे घर कामामध्ये होते किंवा घरातले सेंटेन्स होते. आता आजचे हे ऑफिसमधले होते. अजून खूप सेंटेन्सेस वाढू शकतात, येतील भरपूर वाक्य. आणि आज थोडीशी डिफिकल्टी होती कारण आज थोडंसं टेम्परेचर हॉट असल्यामुळं व्हिडिओ बनवण्यामध्ये पण थोडीशी डिफिकल्टी होत्या. आणि सपोर्ट तर असू द्या तुमचा सगळ्यांचा. तुम्ही व्हिडिओ बघू शकता, लाईक करा, शेअर करा आणि हे व्हिडिओ पुढं ज्यांना शिकायचं आहे त्यांच्यापर्यंत जायला पाहिजेत. नाहीतर मी व्हिडिओ बनवतोय, तुम्ही शेअर करत राहाल आणि त्यांना
आपल्याला भरपूर लोकांपर्यंत रीच करायचं आहे. वी हॅव टू रीच मॅक्सिमम पीपल अँड दे विल गेट बेनिफिटेड. आता यासाठी तुम्हाला काय चार्ज वगैरे असणार नाही. तर तुम्ही शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. खूप खूप आभारी आहे आणि पुढचा एपिसोड पुढच्या आठवड्यामध्ये येईल. थँक्यू सो मच.